बरेच जण स्वप्न पाहतात, पण ती स्वप्न फार कमी लोक पूर्ण करतात। असंच मी एक स्वप्न घेऊन निघालो सह्याद्री फिरण्यासाठी। ज्या डोक्याने आपल्याला माकडाचं माणूस बनवलं, ते डोकं बोलते चल उठ, या दुःखी जीवनाला संपून टाकू। मी आज आलोय जीवधन किल्ल्यावर, ज्याला काही लोक खूप अवघड ट्रेक पण समजतात। मग मी निघालो त्या वाटेने, ज्या वाटेत मोठमोठी झाडे आणि घनदाट जंगल होते। जसजसं मी वरती चाललो होतो, तसतसं माझ्या डोक्याचं टेन्शन कमी होत चाललं होतं। नंतर मी अचानक मागे पाहिलं, तर या दुःखी जीवनाला विसरून मी एका अशा ठिकाणी पोहोचलो होतो, ज्या ठिकाणी लांब लांबपर्यंत कोणीच दिसत नव्हतं। मी माझे डोळे बंद केले आणि अचानक एक मोबाईलवर पाहिलेली बातमी लक्षात आली की एका विद्यार्थ्याने बिल्डिंगवरून उडी मारून आत्महत्या केली। त्याने पण विचार केला असेल, पुढच्या जन्मी बघू काय असेल ते। पण जसजसा तो जमिनीच्या दिशेने जवळ येत असेल, त्याला पण वाटलंच असेल ना की मला अजून जगायचंय, पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती। काश त्याच्याकडे पण नात्याची दोरी असती, जी त्याला आयुष्याच्या दिशेने परत ओढत असते। पण आत्महत्या आणि स्वतःचा आनंद यात खूप अंतर आहे। जर पुनर्जन्म आहे, मग हाच तर आहे